गेल्या काही दिवसांपूर्वी गडचिरोली आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या अवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आल्यानंतर आता छत्रपती संभाजीनगरच्या पैठण खेड्यातील आश्रमशाळेची धक्कादायक स्थिती समोर आली। मूलभूत सुविधांचा अभाव आणि विद्यार्थ्यांचे होत असलेले हाल पाहून या शाळेतील सर्व कर्मचाऱ्यांनी सामूहिक स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज केला। विद्यार्थ्यांना राहण्याची धड सोय नाही, पुरेशी स्वच्छतागृह नाहीत, मुलींना असुरक्षित वातावरण, शासनाच्या सुविधा आल्या पण त्या वापरात नसल्याचा आरोप होतोय। त्यामुळे आता प्रशासन या आश्रमशाळेकडे लक्ष देणार का असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय। या आश्रमशाळेसाठी सोलार, विद्यार्थ्यांच्या जेवणासाठी टेबल आणि इतर साहित्य देण्यात आल्याचं सांगितलं जातं। मात्र हे साहित्य एका वर्ग खोलीत ठेवण्यात आलं आणि त्याच खोलीत विद्यार्थ्यांचे वर्ग भरत असल्याचा आरोप होतोय। शासनानं काय दिलं तर शासनानं डायनिंग टेबल दिले, शासनानं मुलींच्यासाठीचं हे सोलारचं पॅनल देखील दिलेलं आहे। मात्र त्याची अवस्था काय आहे बघा की एका वर्गामध्ये ते अशा पद्धतीनं ठेवण्यात आलेलं आहे, म्हणजे जागाच नाही। आणि मग अशी स्थिती आहे की मागे भंगार पडलेलं सामान आणि पुढे विद्यार्थी शिकतायत। कुठला वर्ग आहे तुझा? कुठल्या वर्गात आहे? 9वीच्या वर्गात आहे। आणि असंच इथंच भरतो का? हा, 9वीचा वर्ग इथंच भरतो। मग भीती नाही वाटत की याच्यातून साप बी येईल? नाही वाटत? बर, असंच आहे। हा, असंच आम्ही रोज इथं बसतो 9वीच्या वर्गात। खेडेगावातली मुलं आहेत, त्यामुळे साप फारसे भीत नसले तरी पण कधीही काही होऊ शकतं। म्हणजे खिडक्या दरवाजे नाही आहेत आणि अशा प्रकारची अवस्था या वर्गामध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे। म्हणजे काय स्थिती आहे आणि आश्रमशाळा काय स्थितीत आहेत आणि वास्तव नेमकं काय हे आपण आता पाहिलं आहे। आणि आता निदान यावरती शासनानं 2 दिवसापूर्वी 36 सूचना काढल्यात। आता यानंतर तरी आश्रमशाळांची सुधारणा व्हावी ही आपण अपेक्षा करूयात। कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर। या सगळ्या संदर्भात आम्ही संस्था चालकांची बाजू जाणून घेतली। महिनाभरात सर्व सुविधा विद्यार्थ्यांना देणार असल्याचं त्यांनी मान्य केलं। मात्र सरकारकडून अनुदानही मिळत नसल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला। शासन आम्हाला वेळोवेळी अनुदान देत नाही किंवा आमचं अनुदान जे इंडेक्स प्रमाणे पाहिजे 2200 मुलांमध्ये महिन्याचा खर्च भागत नाही। एक कुठलाही व्यक्ती घ्या तुम्ही, 2200 रुपयात राहू शकतो का? साधारण निवासाबरोबर शिक्षण, त्याच्या सगळ्या सुविधा द्यायच्या, त्याला ड्रेस, वह्या, पुस्तकं हे देणं 2200 रुपयात कितपत योग्य वाटतं का तुम्हाला? तरी आम्ही वेळ प्रसंगी आमचे सोनं गहाण ठेवतो। तुम्ही जर SBI मध्ये आला तर मी तुम्हाला दाखवल, माझं गोल्ड लोन घेतलंय मी गेल्या 1.5 वर्षापासून आणि आमचं इमारत भाडं 4 वर्षापासून मिळालेलं नाही आम्हाला। या समस्या ही शासनाने पालकत्व घ्यावं आणि आमचं न बोलता या गोष्टी करायला पाहिजे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।